तो तुमचं तयार हो ना? हा बिलकुल. चलो. तर हे लाके सावकार स्वतःला समजणारे माझ्या कपाटात कपडे स्वतः आहेत, म्हणजे ह्यांना काही लाजर नाहीत. तर पोलादपूरमध्ये आम्ही थांबलो आणि पप्पू गेला त्याच्या सासऱ्यांची गाडी आणायला. आणि आम्ही निघालोय आणि ह्याने आणले सासऱ्याची बाईक. म्हणजे किती लकी असेल बघा. हे बघा लाल भडक. हा मी आता पोलादपूरला आहे. एकदम सुंदर असं पोलादपूर. आणि सुंदर असा माझा भाव आज चालू येतो तिकडून 10 रुपयाची हॅप्पी घेऊन. तर सासऱ्यांची गाडी असल्यामुळे पप्पू एकदम स्लो गाडी चालवतो. आणि तो बघा अजून कुठं आहे, तो बघा दिसला ही लाल गाडी घेऊन एकदम सावकाश येतोय. तर गाईज आम्ही थांबलो आता चहा प्यायला. जी गाडी पार्किंग केलेली आहे आणि ते बघू शकता समोर प्रतापगड किल्ला. देखो पहाड़ के पीछे दुनिया जो लेला गई थी झूठ है, लेकिन ये झूठ नहीं है. मोबाईल पडला. मोबाईल पडला तुम्हाला पाडून. तर आम्ही आलो ह्या व्ह्यूवर. तर बघू शकता एकदम केएस भट ह्याच गावातून आलेला. हे त्याचं गाव केएस भट. तर आम्ही आता खुश आहे. तू खुश आहेस? तो खुश आहे, त्याचं लग्न झालं आहे. आम्हाला अजून टेन्शन आहे. तर आम्ही आता निघालेलो आहे. तर खूप अजून मोठं लांब जायचं आम्हाला. अजून 1000 किलोमीटर तरी लांब जायचं आहे. इथंच आम्हाला 12 वाजले. मग आम्हाला घरी जायची फिकीर नाही, आम्हाला काही टेन्शन नाही. फक्त ह्याची बायको ह्याला ओरडेल ह्याचं त्याला टेन्शन आहे. वाटत एक आजी दिसली आपल्याला. बिचाऱ्यांचं वय खूप आहे. हे घ्या पैसे, पाय पडतो. बाबा पाय नको पडूस. 70 वय आजींचं. 80 वरीस आहे. हे बघ हे असं डोकर सुगी येते बघ. तो आजीनं चालवत नाही, खाण्यासाठी तो उभे राहून. पिकं मागू वातानं येणं. बाबा वाईट वाटतो मला. असं बघितलं ना का असं रडायला येतं माणसांना. आम्ही पुढे गेलो आणि पुढं माझ्या तिथं गुगल पे केला आणि मग पैसे घेऊन आलो. तिकडं हा तिथं पुढे जाऊन आलो. माझ्या मोबाईलमध्ये पैसे होते. वा बाबा तुला चांगला देईल बघ. तुझं चांगलं भलं होईल. लग्न झालंय का? नाही नाही लग्न नाही झालं. लग्न होईल, मुलं बाळ होतील. बघा आशीर्वाद तुला चांगला भेटेल. थँक्यू. मी आता जस्ट बाईक पार्क केलेले आहेत. आम्हाला जिंदगीचा एवढा घोडा लावला की घोड्या बसायची इच्छा नाही. आयुष्याला एवढा घोडा लावून गेलेत लोक की हे घोडे आम्हाला लय कमी वाटतात. आम्ही आलो तर थायलंडला. थायलंडचा बाजार आहे. पाऊस म्हणते पाऊस पाहिजे. पाऊस पडला म्हणून ऊन पाहिजे असं आहे. पपई नाटक त्या कुत्रा बघा सेम नॉडीसारखं दिसतं. ह्या झाडाची फुलं तुम्ही भाजीत टाकून खाऊ शकता. दाखव चालूच केली ही भाजी याची चांगली लागते. तर आम्ही इथं आलोय. ह्या बोटीला 800 रुपये द्यायला लागतात. पण एक केलीचं झाड जर तोडून आणलं इथं बसलो फुल प्रॉफिट आहे. 10 रुपये राईट ठेवली तरी लय कमवता येते. आणि नॉडीचं म्हणणं काय इथं तुम्ही माईक घेऊन बोला. इथं तुम्हाला काय वाटतं येऊन? इथे एकदम गार गार वाटतंय मला. एकदम त्याला गार वाटतं. 2 दिवसाचीच. आणि पप्पूला आणि आमची फॅमिली म्हणजे पैसे नुसते सेव्हिंग करण्यातच गुंतलेली आहे. आणि ह्यांची फॅमिली फिरते. तो काय आहे तुझं म्हणणं आहे बोल. आता आम्ही चाललो आहे घोडावाल्याला विचारायला घोडा लावायचे किती घेतात पैसे. तो म्हणून मी फुकट लावतो. मी मका खाण्यापेक्षा काहीतरी प्रॉपर मिळत. तर गाईज आता मला असं वाटतं आम्ही खालून वडापाव पार्सल आणायला पाहिजे. कारण इथे खूप चार्जेस घेतात. जेव्हा आदमी गरीब हो ना तो आजचे गरीब हो. आता भरोश्यावर हा आलाय आणि हा ज्याच्या भरोश्यावर आलाय त्याच्याकडे पैसेच नाहीत. आता जेवण आलेलं आहे आमचं. तर बघू तुला काय वाटतं जेवण बघून? नॉडीकडे पैसे नसल्यामुळे त्यांनी नाही मागवलं. भाव असणं खूप महत्त्वाचं आहे. बघा सगळीकडे बिल पे करतोय त्याला म्हणतात भाव. आणि
आमची व्हिडिओ काढायला कोण नसल्यामुळे पप्पूला आम्ही दुसऱ्या राऊंडला पाठवली. बिचारा एकटाच गाडी फिरवत होता. तर नाही रायडिंगला गेल्यावर कसं वाटतंय, तर ह्या भावाची इथे खूप ओळख आहे आणि आम्हाला फुकट नाही भेटलं तरी पण तर आम्ही दोघं पहिले गेलो का आता आमची व्हिडिओ काढायला कोणतरी मागं पाहिजे म्हणून पप्पूला आम्ही लास्टला पाठवली. तर त्याला खूप वाईट वाटते. पर पर्सन 450 रुपये. तुम्ही येऊ शकताय. तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि नका करू काय, आम्हाला त्यातनं पैसे भेटत नाही. माझे 100च आहेत. फुल तोडणं मना है ट्रॅव्हल विथ प्रथमेश और दिल तोडणं सही है. बघा एकदम हा नॉडी हा या फुलांसारखाच वाटतोय आणि फुलांच्या काट्यांसारखा हा बघा पप्पू. आम्ही तिथून गेलो आता मॅप्रोच्या गार्डनला. एकदम फेमस गार्डन आहे. हेच महाबळेश्वरमध्ये मेन आहे. तर ह्यामध्ये आम्हाला मोठ्या प्रमाणात काही चान्स दिला नाही. तर सगळी चॉकलेट उपसून बाहेर आलो असतो आम्ही. एकदम भारी गेम होता. तर एक चॉकलेट तिथून मी चोरलं शेवटी फायनली. तू बघतोय पोरग्याला गिफ्ट द्यायला पण त्याच्यात एवढं दम नाही की तो लटकल. नॉडी लटकला असतं. नॉडीचं वजन कमी आहे पण त्याला हत्ती आवडत नाही त्यामुळे तो लटकत नाही. आणि सीबीची काल मॅच होती तर जेपत बेतल खेळत नव्हता पण तो इकडं महाबळेश्वरला सुट्टीवर आलाय. तो बघा बघू शकता इथं तो लोकांनी एवढी झाडं लावली तिथं. आम्ही लहान असताना येतो तर इथं झाडं नसायची. आता खूप झाडं लावलेत. आयुष्यात आम्ही कधी बाटलीला हात नाही लावला त्यामुळे आम्हाला काही बाटलीमध्ये एवढा इंटरेस्ट वाटला नाही. फायनली ज्याची वाट बघत होतो तो क्षण आला आणि महाबळेश्वरमध्ये पाऊस आला. तो पप्पूचं म्हणणं की मी फॉर्च्युनर घेऊन यायला पाहिजे होतो पण त्याने सासऱ्याची गाडी आणली. एक नंबरच्या आहे इथं महाबळेश्वरला. महाबळेश्वर अमृतुल्यच्या. कशी वाट लागली जानवाडी? एकदम मस्त आहे. तुला कशी वाटते? एक नंबर काम चालू आहे. नकली धुकं बनवतात इथं. हे बघा सगळा धूर झाला. आम्ही आलो महाबळेश्वरला आणि मे महिना आहे आणि धुका बघा महाबळेश्वरचा व्ह्यू बघा. डोंगर बिरणं सगळं गायब झालेलं आहे. एवढा भारी व्ह्यू आहे आणि एवढी थंडी लागते. मी जॅकेट घेतले पण ह्याला थंडी लागते. तर नॉडी तुझं म्हणणं काय आहे? एकदम मस्त वाटतंय. मन चिंब झालेलं माझं. चिंब पावसात होतं. गार झाले. तर फायनली आम्ही केदारनाथला पोचलेलो आहे आणि चालायला खूप आहे. महाबळेश्वरच्या सगळ्यात भारी पॉईंट लावलो आम्ही. इथनं जो नजारा आहे लय बेकार. त्याच नजाऱ्यात पप्पू उडी मारायला जात होता. 61 remember life and then your life becomes a better one. I made a man so happy when I wrote the little ones. I hope my children come and visit once or twice a month. Soon I'll be 60 years old. But I think the मुझे फिक्र नहीं है, मुझे अकल नहीं, मैं असल में तू। मैं मैम अपनी जिंदगी में ना सबसे ज्यादा प्यार अपने छोटे भाई से करता हूँ. मतलब मेरा छोटा भाई मेरे लिए ना ऐसा है, मतलब कि अगर उसको हल्की सी भी खरोच आ गई ना तो मैं सब कुछ